अभी मजा आली ना आज. फिल्म बघताना मला असं वाटत होतं की तो हिरो म्हणजे तू आहेस आणि ती हिरोईन मी होते. शनाया, बोल ना अविनाश, बोल. हे काय आहे, हे जे काय आपल्यामध्ये चाललंय म्हणजे आपण हे मस्करी मस्करी चालू असतं आपलं सगळं, पण हे जरा कंट्रोल करा, कारण तशी भाबडी आहे ती, तिला कळणारच नाही ना मस्करी चालू आहे आपली ते. पण मी पण मस्करी करत नाहीच आहे ना, सिरियसली बोलते मी. शनाया, मला असं वाटतं की गोष्ट तू जरा समजून घे. मी आधीही सांगितलं तुला की आपण मॅरिड आहोत, आपल्या दोघांचा संसार आहे, मला 2 मुलं आहेत, घरच्या जबाबदाऱ्या आहेत, आणि अनु सोडून दुसऱ्या कुठल्याही बाईचा मी विचार कधीच केलेला नाहीये. माझा पण गेला नाहीयेस. अजून तरी नाही. नक्की. काय नसे ना या हे बघ, मला नाही कळत आहे, म्हणजे खूप गोष्टी घडतायत, कंट्रोल करतोय मी स्वतःला. अचानकच तू माझ्या आयुष्यात आलीस, तुझ्या नवऱ्याच्या कंपनीत काम मिळालं, हे सगळा योगायोग आहे हा, लक्षात घे. आणि बघ ना आता त्यात अजून पुढे म्हणजे आता तू घरीच येऊन राहतेस ना आमच्या, प्रॉब्लेम काहीच नाहीये, फक्त मला भीती वाटते अनेकदा की या सगळ्यामध्ये आपण चुकीच्या ट्रॅकला नको जायला. आणि म्हणून म्हणतोय की आपण फक्त आपल्यात मैत्रीचे संबंध ठेवूया. अभी गाडी थांबव. काय गाडी थांबव, मला घरी जायचंय. अगं गाडी थांबव सांगते ना. शनाया, शनाया, प्लीज 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 माझा ऐक. सॉरी, तुटतोय हात माझा. एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी, मला आपल्यात मैत्री नको यावी. मैत्री करायला बाकीचे फ्रेंड्स आहेत ना, मी त्यांच्याशी जाऊन बोलेन. मी जाते माझ्या घरी. काय होईल, घरी गेल्यावर तो किलर येईल, मला मारेल, मी मारेन. एवढं सोपं आहे. आणि मी मेल्यावर कोणाला काहीच फरक पडणार नाही, मला माहिती आहे ना. शनाया, वेड्यासारखं काही बोलू नकोस, मी तुला काही होऊ देणार नाहीये. हे मनापासून बोलतोयस तू? तुझ्या मनात काय फिलिंग्स येत नाही मला माहिती आहे. तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. फक्त फायनान्शियल हेल्प हवी आहे म्हणून मी तुझ्या आयुष्यात आहे. काय बोलतेस तू शनाया? फायनान्शियल हेल्प पाहिजे म्हणून नव्हतं का तुझ्या आयुष्यात मी? तू खरंच माझी जवळची मैत्रीण आहेस, हे कधी कळणार आहे तुला? खड्ड्यात गेली ती मैत्री. मला मैत्रीच्या पलीकडचं नातं हवंय अविनाश. थोडा वेळ दे ना विचार करायला. 7 दिवस देते मी तुला. 7 दिवस इनफ आहेत ना? 7 दिवसात यू हॅव टू चूज. आणि अजून एक गोष्ट, माझ्या समोर त्या अनुप्रियाचं नाव सारखं घ्यायचं नाही. अनु बायको आहे माझी. बायको? इथून पुढे तुझ्या तोंडी फक्त माझं नाव असायला हवं. क्षमा.
कुठलंय? बिर्याणी? तरी प्रथम म्हणतच होता आईने बिर्याणी केली असणार. माझं प्रथम बाळ ना हुशारच आहे, टॅलेंटेड आहे एकदम. बघ ना, आता वासावरूनच ओळखलं त्यांनी की आपली आई बिर्याणी बनवते. ते मलाही कळलं होतं की फक्त ऍक्टिंग करत होते. बर हा पिहू, पिहू आज स्वयंपाक करताना ना मी डोळ्यात तेल घालून करते, जे पुन्हा कालच्या सारखी चूक नको व्हायला. आई, काल जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नव्हती. मला तर असं वाटतं तू हे बिर्याणीचं भांडं पण कुठेतरी लपवून ठेव. आपल्या घरातल्यांचा काही भरोसा नाही. ए काय काही काय बोलतेस तू? आपल्या घरच्यांबद्दल कोणी असं बोलतं का? घरचे तसे वागतात म्हणून बोलतेय मी. मला तर असं वाटतं आपण आपल्या घरात CCTV लावून घेतला पाहिजे. मग बघ सगळ्यांचं पितळ कसं उघडं पडतं ते. पिहू, माझं एक ऐकशील का प्लीज? तू ते बॅडमिंटन वगैरे आहे ना सगळं सोडून दे. का? अगं तू डिटेक्टिव्ह व्हायला पाहिजेस. बघ ना कसं डोकं चालतं तुझं, कसा विचार करतेस. मी खरंच सांगते, प्लीज 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 बॅडमिंटन नको ग, तू डिटेक्टिव्ह हो. हा मनावर घेतो अगदी. आई काय ग? काय ग काय? हा किती संशय झालीस तू पिहू, माहितीये काय? तर आई हे बघ ते तिकडे बघतायत, आई ते असे करतायत, आई ते नक्की असं बोलतील. आई CCTV कॅमेरा लावून घे तू घरात. अजिबात माझ्या घरात मी CCTV कॅमेरा लावून घेणार नाही, कळलं? काय तुझ्याशी बोलत काय बसले मी? मला कोशिंबीर बनवायची. माहित नाही आई, पण मला त्या शनायाचे इंटेन्शन्स बरोबर वाटत नाहीयेत. उगाच नाही कोणी एवढी मोठी रक्कम देणार. त्याच्या बदल्यात तिला काहीतरी हवंच असेल, पण काय? वाव, मस्त वास येतोय बिर्याणीचा. बाबा खुश होतील ना? खूप खुश होतील. म्हणतील काय सुगंध पसरलाय, बिर्याणी केलीस अनु, पटकन जेवायला वाट, पटकन जेवायला वाट. असंच होईल. ए आई, मग बाबांशी आज बोलू का बॅडमिंटनच्या टुर्नामेंट विषयी? अगं बोल. अहो आलात तुम्ही? काय झालं, एवढा उशीर का झाला? आणि डॉक्टर काय म्हणाले?